भारतातील IT कंपन्यांना लाज वाटली पाहिजे असं मी का म्हणतो आणि कुठल्या कंपन्यांसाठी म्हणतो ते खूप महत्त्वाचं आहे। भारतातील TCS, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांना खरंच लाज वाटली पाहिजे, कारण की यांनी यांच्या प्रॉफिट मधला सगळा भाग घरी घेऊन जायचा प्रयत्न केलाय आणि तो कसा मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पूर्ण माहिती कळून जाईल। 2025 मध्ये TCS ने 48,797 कोटी, इन्फोसिसने 26,750 कोटी आणि विप्रोने 13,192 कोटी नफा कमावला। तरीही त्यांनी त्यांच्या महसुलापैकी फक्त 1% संशोधन आणि विकासात गुंतवले, तर अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांनी त्यांच्या महसुलापैकी 10 ते 25% संशोधन आणि विकासावर खर्च करतात। जग AI उत्पादनांमध्ये नवीन उंची गाठत आहे, तर आपण जास्तीत जास्त नफा घरी घेऊन जात आहोत आणि याच गोष्टीसाठी इंडियन IT कंपनीला लाज वाटली पाहिजे। आपण R&D मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, जेणेकरून आपण मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि यासारखे प्रोडक्ट डेव्हलप करू शकतो। इंडियन IT कंपन्या फक्त सर्व्हिस बेस आहे। ज्या दिवशी अमेरिकेने ठरवलं की इंडियाला प्रोजेक्ट द्यायचे नाही, त्या दिवशी या कंपन्या बंद पडतील। तर या गोष्टी आता तरी या कंपन्यांनी सिरियस घेतल्या पाहिजे आणि जेणेकरून प्रोडक्ट वरती फोकस केला पाहिजे। AI रिलेटेड प्रोडक्ट डेव्हलपमेंट करायला हवा। माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टीसाठी शिव स्टॉक या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।